पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत होता। दोन्ही जिल्ह्यातील धरणांचा पाणी क्षमता सुद्धा पूर्ण झाली असून त्यांचा मध्य वैतरणा मोडकसागर आणि धामणे धरणातून पाण्याचा विसर्ग सध्या नद्यांमध्ये करण्यात येतोय। मध्य वैतरणामधून जवळपास 28,000 क्युसेक इतका विसर्ग वैतरणा नदी पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे वैतरणाची नदी ही धोक्याची पातळी ओलांडून वाहते। या नदीचं पाणी मनोर आणि आजूबाजूच्या गावांमध्ये शिरलं असून पालघर मनोर रोडवरील कोळसा पूल हा पाण्याखाली गेलाय। त्यामुळे मार्गावरील वाहतूक सध्या बंद असून नदी ही धोक्याची पातळी ओलांडून वाहते आहे। पालघर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो मुसळधार पाऊस कोसळत होता त्याचा परिणाम नदी नाले त्याचप्रमाणे धरणांवरती सुद्धा झालेला आहे। मोठ्या प्रमाणात जो पाणीसाठा आहे तो धरणांमध्ये निर्माण झालेला आहे। तर सर्व ज्या नद्या आहेत, सूर्या असू द्या, वैतरणा असू द्या, तानसा असू द्या, पिंजाळ असू द्या, ह्या सर्व नद्या आहेत त्या ओसंडून वाहत आहेत। तर धरणांमधून सुद्धा मोठ्या प्रमाणात विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। मध्य वैतरणामधून 28,000 क्युसेकच्या वर जो विसर्ग आहे तो करण्यात आलेला आहे। आपण बघू शकतो वैतरणा नदीच्या काठावरती आहे ही नदी आहे ती पूर्ण दुथडी भरून अगदी जी पातळी आहे ती पातळी सोडून वाहायला सुरुवात झालेली आहे। आपण बघाल तर इथे मोठ्या प्रमाणात ह्या नदीला पूर आलेला आहे तो पाहायला मिळतोय। आपण ह्या साईडला बघाल तर जी हात नदी आहे त्या हात नदीला पण पूर आलेला आहे। हा जो मी आता उभा आहे तो पालघर मनोर रोड आहे। हा रोड आहे तो आता वाहतुकीसाठी पुढे बंद करण्यात आलेला आहे, कारण पुढे जे कोळसा पूल आहे त्या कोळसा पुलावर सुद्धा पाणी आलेलं आहे। मनोर बाजारपेठेमध्ये काही ठिकाणी पाणी आहे ते आलेलं आहे। नदीकाठावरील गावांना आता गावातील नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा आहे तो आता प्रशासनाकडून देण्यात आलाय। संतोष पाटील, एबीपी।